नमस्कार, चित्राफे रेसिपीज मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण दुधाच्या साईपासून लोणी आणि लोण्यापासून तूप कसं बनवायचं हे बघणार आहोत. चला तर मग आज आपण दुधाच्या साईपासून लोणी आणि तूप बनवूया. त्याकरता मी एक डब्बा भरून दुधाची साय साचवलेली आहे. ती 10 दिवसाची आहे. जास्त दिवसाची पण साय घ्यायची नाहीये, कारण तूप हे कडवट होतं. तर त्यासाठी ही फक्त 10 दिवसाची साय आहे. तर ही साय कशा प्रकारे काढते मी ते तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे ही दूध फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर घट्ट अशी साय तयार होते. तर ही साय मी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी घट्ट अशी साय तयार झालेली आहे. तर आपण त्यापासूनच तूप बनवणार आहोत. कोणत्याही साहित्याचा वापर न करता, म्हणजे मिक्सरचाही वापर करणार नाही आपण फक्त हातानेच फेटून घेऊन आणि तूप बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण संपूर्ण साय ही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. प्रथम पूर्ण साय टाकून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि भांड पसरटच घ्यायचं आहे, कारण आपल्याला व्यवस्थित हलवता आली पाहिजे साय. दुधावरची साय म्हणजेच मलाई आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. ती आपण रवीच्या साहाय्याने हलवून घेणार आहोत. म्हणजे पूर्ण हलवायची आहे व्यवस्थित. ती गठुळा त्याच्या फोडून घ्यायच्या आणि हलवायची. एका दिशेनेच पूर्णपणे फिरवत राहायचं आहे, म्हणजे साय ही विरघळते आणि घट्ट अशी होत चालते. आता या मिश्रणामध्ये तुम्ही थंड पाणी किंवा बर्फ देखील टाकू शकता. तर मी यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकते आहे. ही एक ट्रिक आहे की यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे. थंड पाण्याने लोण्याचा गोळा लवकर तयार होतो. आणि पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, लोणी हे तयार होत आहे आणि त्याला हळूहळू पाणी देखील सुटत आहे. हे पाणी आता एक साईडला आणि लोणी एक साईडला होत आहे. आता आपण यातनं लोण्याचा गोळा काढून घेऊया. हे बघा, बघू शकता किती छान असा पिवळसर लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आता हे लोण्याचे गोळे आपल्याला परत या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि आपल्याला ते परत थंड पाणी टाकून छान असे हलवून घ्यायचं आहे. आपल्या तुपाला वास येऊ नये यासाठी या लोण्यामधलं जे पाणी खराब असतं ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे स्वच्छ पांढरं शुभ्र पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे लोणी चांगलं व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तुम्ही हा लोण्याचा गोळा साठवून देखील ठेवू शकता आणि त्याचा बटर म्हणून देखील वापर करू शकता. हा लोण्याचा गोळा थंड पाण्याने धुवायचा आहे, म्हणजे तो छान असा तयार होतो आणि आपलं तूप देखील छान तयार होतं. मिक्सरचा वापर न करता रवीच्या साहाय्याने एकाच अँगलने फिरवत आपण लोणी तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, छान असं तयार झालेलं आहे लोणी एक साईडला आणि हे पाणी आपण एक साईडला काढून घेतलेलं आहे. आणि त्याचा देखील आपण वापर करणार आहोत. तुम्हाला वाटले असेल की हे पाणी आपण फेकून देणार आहोत किंवा ते वेस्टेज आहे, पण आपण या पाण्यापासूनच एक छान असा पदार्थ बनवणार आहोत. तो सर्वांनाच हवासा आणि सर्वांनाच आवडतो. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर या पदार्थाची आपण आवर्जून ऑर्डर देत असतो. तर गेस करा तुम्ही का हा पदार्थ कोणता असेल आणि हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. तोपर्यंत आपण लोण्याच्या गोळ्याचं तूप बनवून घेऊया. आता लोण्याचा गोळा आपण कढईमध्ये टाकून घेऊया. लोणी पूर्णपणे वितळेपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि मग नंतर गॅस बारीक करून द्यायचा. लोणी हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित.
आणि मंद गॅसवर होऊ द्यायचा आहे. तूप तयार होईपर्यंत आपण सर्वांचा आवडता पदार्थ तयार करून घेऊया. आता आपण हे पाणी जे आहे ते कढईमध्ये टाकून घेऊया. या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. या पाण्यापासून आपण पनीर बनवणार आहोत. पनीर हे सर्वांनाच आवडतं. कुणाकुणाला पनीर आवडतं हे कमेंट मध्ये जरूर सांगा. या पाण्याला पूर्णपणे उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण एक ट्रिक वापरणार आहोत. त्या ट्रिकच्या साहाय्याने आपलं पनीर तयार होणार आहे. पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. त्यात आपण अर्धासा लिंबू पिळून घेऊया आणि हे मिश्रण चांगलं हलवून घेऊया. म्हणजे आपलं पनीर छान असं तयार होईल. हे बघा तुम्ही व्हाईट बघू शकता. छान असं पनीर तयार होत आहे. तूप चांगलं उकळलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 वेलची आणि 2 लवंग टाकून घेऊया. कारण वेलची आणि लवंगाने छान असं तुपाला सुगंध येतो. यानंतर तूप 2 मिनिटं उकळू द्यायचं आहे छान असं आणि नंतर गॅस बंद करून हे काढून घ्यायचं आहे. आता आपण तूप गाळून घेऊया. या उरलेल्या बेरीपासून आपण एक स्वीट डिश बनवू शकतो. ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. कोणाकोणाला ही स्वीट डिश बघायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता अर्धा किलो साईपासून छान असं पावशर तूप तयार झालेलं आहे. पिवळा धम्मक रंग देखील आलेला आहे आणि छान असं तूप तयार झालेलं असं छान असा सुगंध देखील त्याचा येत आहे. तुम्हाला साजूक तुपाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तोपर्यंत आता आपण पनीरची पुढची रेसिपी करून घेऊया. तुम्ही बघू शकता पनीर हे तयार झालेलं आहे आणि आपण ते आता गाळून घेऊया. मी येथे एक सुती कपडा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पनीर सेट होण्यासाठी बांधून ठेवायचं आहे. आता आपण हा कपडा असं या भांड्यावर ठेवायचा आहे आणि हे पनीर जे आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जो लिंबूचा वास असतो तो निघून जाईल व्यवस्थित. यासाठी ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि त्याला गाठ मारायची आहे. त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. पूर्णपणे असं हाताने दाबून घ्यायचं आहे आणि म्हणजे त्यातलं पाणी व्यवस्थित निघून जाईल. त्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि हे सेट होण्यासाठी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. छान असं पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी जी ही ट्रिक वापरून दुधाच्या साईपासून लोणी आणि लोण्यापासून तूप तयार केलं आहे आणि त्या जे वेस्टेज पाणी उरलेलं होतं त्यापासून मी पनीर तयार केलेलं आहे. हे सर्व मी ही ट्रिक वापरून तयार केलेलं आहे. तुम्हाला साजूक तुपाची आणि पनीरची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. चॅनलला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर क्लिक करा. धन्यवाद.